ह्या देशामध्ये पेपर फुटणं, पक्ष फुटणं आता नवीन राहिलेलं. एखाद्या पक्षातील खासदार आमदारांना फुटणं, त्यांचा वेगळा गट तयार करणं, कोणत्या गटानं म्हणून आम्हीच खरे पक्ष आहोत असं दावा करणं, त्यानंतर एखादं सरकार पाडणं, एखादं नवीन सरकार तयार करणं, आणि या सर्व तांत्रिक बाबीचं, कायदेशीर बाबीचं सर्वोच्च न्यायालयामध्ये खटले दाखल होणं आणि सर्वोच्च न्यायालयाने कसल्या प्रकारचे निकाल न देता तसेच ते खटले प्रलंबित ठेवणं हे आता देशासाठी नवीन राहिलेलं आहे. परंतु आता नुकतेच उद्धव ठाकरे शिवसेनेचे 6 खासदार फुटून त्यांनी वेगळा गट स्थापन केला आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये ते सामील झाले. प्रश्न त्यांचा फुटणं आणि त्याच्यामध्ये सामील होणे हा नाहीच आहे. परंतु या 6 खासदारांनी फुटीची जी काही कारणं दिली आहेत ती कारणं हास्यास्पद आहेत, संताप देणारी आणि चीड देणारी आहेत. त्यानंतर ह्या 6 खासदारांना आम्ही फोडलं आणि त्याला आम्ही टायगर मिशन हे नाव दिलं. आणि एखादं मिशन आम्ही जेव्हा ठरवतो ते आम्ही तडीच नेतो. म्हणजे दुसऱ्या पक्षाचे खासदार आमदार फोडणं, नगरसेवक फोडणं हे आमचं टार्गेट असतं. असं जर एखादा राजकीय पक्षाचा जबाबदार व्यक्ती म्हणत असेल आणि त्याच्या फुशारक्या जाहीर कार्यक्रमातून करत असेल आणि जनतेतून त्याच्यावर कुठल्या प्रकारची तीव्रतेने नाराजी व्यक्त होत नसेल तर हे देशासाठी, लोकशाहीसाठी घातक आहे. ह्या लोकांनी दिलेली कारणं आणि त्यांना समाजातून एक वेगळ्या गटातून मिळणारं समर्थन ही खरी चिंतेची बाब आहे. म्हणजे गद्दारीचं केलेलं उदात्तीकरण सध्या आपण सर्वत्र पाहतो. पक्षफुटीचं कारण देताना सत्तेच्या लोकांना निधी मिळतो, आम्हाला निधी मिळत नाही, त्यामुळे आम्हाला आमच्या सर्वसामान्य लोकांची, आमच्या मतदाराची कामं करता येत नाही, असं या खासदारांचं म्हणणं आहे. खरंच सरकार आपल्या विरोधात असलेल्या खासदार आमदारांचा निधी देत नाही, त्यांची आर्थिक कोंडी करता येतात, त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये, त्यांच्या मतदारसंघामध्ये विकासापासून जनतेला वंचित ठेवता आहे का? खरं यावर प्रचंड चर्चा व्हायला पाहिजे. आणि सरकार जर असं करत असेल, सरकार पक्षातील काही लोकांची जर अशी कुठली राजनीती असेल तर त्याचा पडदा फाडायला पाहिजे. त्याच्या विरोधात ह्या विरोधी आमदारांना, खासदारांना आंदोलनं केली पाहिजे. लोकांना हे सांगितलं पाहिजे की आपल्याला निधी दिला जात नाही, आपल्याला वंचित ठेवलं जात आहे. आणि ह्यांनी जी काही खासदार, आमदार, मंत्री होताना शपथ घेतली आहे त्या शपथीची प्रतारणा करत आहे, ते घटनेची प्रतारणा करत आहे, हे ओरडून ओरडून सांगितलं पाहिजे, लोकांना जागं केलं पाहिजे. पण काय झालंय, जे गद्दार आमदार, खासदार फुटत आहेत, दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होत आहेत, त्यांना सुद्धा एक समाजातील एक घटक चांगल्या पद्धतीचं समर्थन करतो आहे. म्हणजे प्रत्येक नेत्याभोवती, कार्यकर्त्याभोवती एक मलिदा गँग असते, सत्तेची मलिदा गँग. म्हणजे सत्तेचा मलिदा आपल्या ताटात यावा अशी अपेक्षा करणारे अनेक लोक खासदार, आमदार आणि मंत्र्याभोवती असतात. तर हे सत्तेचा मलिदा खाणारी जी गँग असते ती गँगच ह्या लोकांना पक्षफुटीसाठी प्रवृत्त करत असते आणि फक्त सत्तेचा मलिदा खाण्यासाठी, सत्तेचा फायदा घेण्यासाठी अशा पद्धतीचं त्यांना समर्थन दिले जात आहे आणि त्याच्यातनं ह्या अपक्षफुटी घडत आहे. खरं हे साऱ्या गोष्टी चिंतेच्या आहेत. त्या लोकांना मिळणारं समर्थन सुद्धा फार गंभीर स्वरूपाचं आहे. म्हणजे आपण कोणीही गद्दारी सुद्धा उदात्तीकरण नाही केलं पाहिजे. समाजामधून आता गद्दारांना सुद्धा समर्थन मिळत आहे आणि सत्तेमध्ये आहात, तुमची कोंडी सरकारने केलेली आहे, सरकारी पक्ष तुम्हाला निधी देत नाही, सरकार तुमची छळ करतो आहे, म्हणून आपल्याच पक्ष पण उभा राग काढायचा आणि सत्तेच्या बाजूला जायचा. म्हणजे सपशेल तुमच्या राजकारणामध्ये ही पत्करलेली शरणागती आहे. आणि ज्या लोकांनी तुमच्या विश्वास दाखवला, तुमच्या कर्तृत्वाला त्यांनी मतदान केलं, त्या सर्व मतदाराचा अपमान आहे. इतकी तरी पश्चाताप तुम्हाला झाला पाहिजे. फक्त सत्तेच्या बाजूला जायचं आणि पंक्तीत बसायचं आणि भरपेट जेवायचं अशा जर अपेक्षा असतील तर हा लोकशाहीचा गाडा आता पुढं कसं जाणार आहे हा खरा चिंतेचा विषय आहे.
कुठल्याही सत्सद विवेकबुद्धी असलेल्या सुजाण नागरिकाला हा प्रश्न पडणार आहे की राजकारणाचा दर्जा घसरत चाललेला आहे हे निश्चितच आहे, पण तो किती घसरेल याची काही कल्पना तरी करता येईल का? तुम्हाला काय वाटतं? नक्की कॉमेंट करून मला कळवा. लाईक करा, शेअर करा. जर माझं चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.